महिला आशिया कप स्पर्धेत काल भारतीय संघाने नेपाळला पराभूत करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. डंबुला येथे झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळ महिला संघाचा 82 धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. त्यामुळे भारताने ग्रुप ए मधील अव्वल स्थान पक्के केले. भारताच्या या विजयाचा पाकिस्तानलाही फायदा झाला असून नेपाळ पराभूत झाल्याने आता पाकिस्ताननेही उपांत्य फेरीतील स्थान पक्के केलंय. शनिवारपासून पदक मिळवण्यास सुरुवात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत यंदाही अमेरिका सर्वाधिक पदके मिळवून वर्चस्व राखण्याची शक्यता आहे. चीन कदाचित सर्वाधिक सुवर्ण पदके मिळवू शकेल, परंतु ते एकूण पदक संख्येत अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता कमी आहे. खेळाडूंची क्षमता आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास अमेरिका 39 सुवर्ण, 32 रौप्य आणि 41 ब्रॉन्झसह एकूण 112 पदके मिळवण्याचा अंदाज आहे. तर चीनच्या खात्यात 34 सुवर्ण, 27 रौप्य आणि 25 ब्रॉन्झसह एकूण 86 पदके असू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं होतं. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिकामे होते. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडली आणि या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली असून त्यांनी आशिष शेलार यांचा पाठिंबा असलेले उमेदवार संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांच्या फरकाने पराभव केलाय. ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी होत आहे. शनिवारपासून स्पर्धा शर्यतींना प्रारंभ होईल आणि पहिल्या दिवसापासूनच पदकेही मिळतील. परंतु आजपासून फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. नुकत्याच संपलेल्या युरो आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेते अनुक्रमे स्पेन आणि अर्जेंटिना आता ऑलिम्पिकमध्येही विजेतेपद मिळवणार का याची उत्सुकता असेल. 24 जुलै ते 10 ऑगस्ट या दरम्यान फुटबॉलचे सामने होणार आहेत. मात्र फ्रान्सच्या 60 ठिकाणी या लढती होतील. गुणवत्ता, क्षमता आणि जिद्द असली की खेळाडूंना वयाचं बंधन नसतं. कारण 11 वर्षीय मुलगी ते 60 वर्षीय वयस्कर या ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवात स्पर्धा करणार आहे. 11 वर्ष 11 महिने वय असलेली चीनची स्केटबोर्डर खेळाडू झेंग होहाओ या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपले पदार्पण करणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील ती सर्वात लहान खेळाडू असणार आहे. आतापर्यंत सर्वात लहान खेळाडू ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचा विक्रम ग्रीक जिम्नॅस्ट दिमित्रियोस लाउंड्रास याच्या नावावर होता. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानुसार क्रीडा विभागाच्या निधीमध्ये फारशी वाढ करण्यात आलेली नाही, पण खेलो इंडिया प्रकल्पावर सर्वाधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. निर्मला सीतारामन यांनी 2024-25 साठी क्रीडा क्षेत्रासाठी 3,442.32 कोटींचा निधी जाहीर केला. यातील 900 कोटी रुपयांची तरतूद ही तळागाळातील खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या खेलो इंडिया प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. बीजिंग ऑलिम्पिक 2008 पासून भारतीय कुस्तीपटूंनी सलग 4 ऑलिम्पिकमध्ये पदकावर नाव कोरले. बीजिंग, लंडन, रिओ दी जेनेरिओ व टोकियो या सलग ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी 6 पदकांची लूट केली. कुस्तीमधील पदक पटकावण्याची परंपरा पॅरिसमध्येही कायम राहिली असा विश्वास भारताचा माजी ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त याने व्यक्त केला. टीम इंडिया T20 आणि वन डे सिरीजसाठी श्रीलंकेत पोहोचली. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. श्रीलंकेच्या निवड समितीने या मालिकेसाठी टीममध्ये अनुभवी ऑलराऊंडरला संधी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अँजेलो मॅथ्यूज अनुभवी ऑलराऊंडरला वगळण्यात आले.